बारामती सोबत आता माढ्यातील लोकसभा निवडणुकीत देखील राजकीय वातावरण तापत चाललंय। अशातच शरद पवारांनी महायुतीला दोन्ही ठिकाणी मोठा झटका दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रमुख नेते उत्तम जानकर हे शरद पवार गटात सामील होणार आहेत। जानकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक जागांवर त्यांचा प्रभाव आहे, त्यामुळे आता महायुतीला त्याचा मोठा फटका बसणार आहे। यासोबत अजित पवारांचा पराभव केल्यानंतर पक्ष सोडणार असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलंय। उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक समर्थकांसह शरद पवार गटात सामील होणार आहेत। जानकर यांचा सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे। अशा परिस्थितीमध्ये उत्तम जानकर यांनी पक्षप्रवेश केल्यानं सोलापूर आणि माढा येथील भाजप उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शुक्रवारी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचे 30 वर्षांचं कट्टर राजकीय वैर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं संपवलं। त्यानंतर बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलाय। उत्तम जानकर हे शरद पवारांना जाऊन मिळाल्यानं त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका घेतलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी शुक्रवारी निर्णायक मेळावा घेतला। जानकर यांना समर्थन देण्यासाठी हजारो समर्थक वेळापूर इथं जमा झाले होते। उत्तम जानकर यांनी बोलवलेल्या बैठकीला जयंत पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सहकार महर्षीचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते। यावेळी भाजपनं आजपर्यंत फसवणूक केली आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली। यासोबत जानकर समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जायचं नाही अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे जानकर यांनी मोहिते पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकद लावली, महायुतीसमोर आव्हान वाढवलं। 6 महिन्यांपासून यासाठी पडद्यामागे प्लॅनिंग सुरू असल्याचा गौप्यस्फोट उत्तम जानकर यांनी केलेला आहे। उत्तम जानकर म्हणाले, बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव करेपर्यंत मी अजित पवार गटात आहे। अजित पवारांचा पराभव करून त्यांचा गट सोडणार आहे असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे। आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी इथं आहे आणि दादांचा पराभव केल्यानंतर मात्र अजितदादांचा गट सोडणार, पराभव करून त्यांचा गट सोडणार। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।